नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट. जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार आहे अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने मोठा दावा केला. भारतीय जनता पक्षाने अजित पवारांना महायुतीमधून बाहेर पडण्याचे संदेश दिल्याचा खळबळजनक दावा शरद पवार गटाच्या प्रवक्त्यांनी दिला. त्याचमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी सलग साप्ताहिक विवेकमध्ये असा दावा करण्यात आला होता की भाजपाने अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे पक्षाला तोटा झाला. लोकसभा निवडणुकीमध्ये खराब कामगिरीचे कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेणे हे आहे का? भाजपामध्ये अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीसोबत जाणं पटलं नव्हतं. त्याचमुळे महाराष्ट्राच्या जनतेने भाजपाला निवडणुकीत नाकारलं होतं. तर विवेकामधून अनौपचारिक सर्वे प्रसिद्ध झाली आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्यामुळे अनेकांमध्ये नाराजी होती. तर शरद पवारांचे राष्ट्रवादी फोडून अजित पवारांनी भाजपासोबत येणे अनेकांना पटलं नाही. संघांच्या सर्व्हेमध्ये म्हणाले की बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते यांनी दावा केलाय की भाजपाला आता जाणीव झाली आहे की अजित पवारांना सोबत युती करून आपलं चुकलं. यामुळे आपल्याला नुकसानच होणार आणि पुढे देखील नुकसानच होणार. त्यामुळे अजित पवार गटाला महायुतीमधून बाहेर पडण्याचा भाजपाचा संदेश आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेने मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बाजूने कौल दिला. भाजप त्यामुळे काळजीत पडले आहे. त्यांना विधानसभा जिंकायचे आहे, पण अजित पवारांसोबत युती असल्याने लोकसभेप्रमाणे विधानसभेत आपला पराभव होईल असं त्यांना वाटत आहे. त्याचमुळे विवेक मधील लेख अजित पवारांना महायुतीमधून बाहेर पडण्याचा संदेश आहे. तर भाजपाने अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत केलेली युती राज्याच्या जनतेला स्वीकारली नाही. जी स्थिती अजित पवारांसोबत आहे ती स्थिती एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. भाजपाने या दोघांची युती करणे जनतेने स्वीकारले नाही. तर मित्रांनो, याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.